ही चकली पहा, हातावरती कितीही घासली तरी देखील जरासुद्धा हाताला तेल लागत नाही, म्हणजेच आपली ही चकली अजिबातही तेलकट होत नाही। ह्या चकलीचं पीठ मी उकड न काढताच मळलेलं आहे, तरी देखील ही चकली अतिशय चवीला खमंग, कुरकुरीत आणि चवदार लागते। तर बघा, अतिशय कुरकुरीत, एकदम पटकन अशी तुटते। सर्व चकल्या तुम्ही पाहू शकता, प्रत्येक चकलीला छान असे काटे पडलेले आहे। कितीही मोठी चकली बनवली तरी इथे तुम्ही पाहू शकता, अजिबातही अधीमधी कुठेही चकली तुटत नाही। खूप छान चकली होते, नक्की तुम्ही बनवून पहा। बऱ्याच जणांच्या चकल्या 2-3 दिवसांनी नरम पडतात, तर त्याचं कारणही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उकड न काढता कुरकुरीत अशी चकली बनवून दाखवणार आहे। या चकल्या आपण भाजणीच्या पिठापासून बनवणार आहोत। तर 1 किलोचं भाजणीचं पीठ हे मी कसं बनवलंय, हा व्हिडिओ मी चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे। लिंकवरती आय बटनवरती किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। 1 किलोचं भाजणीचं पीठ मी चाळून घेतलंय। यामध्ये पाव चमचा एवढी हळद, पाव चमचा एवढा हिंग घालायचा, 1 चमचा एवढा ओवा घालायचा, 1.5 चमचा काळे तीळ घालायचे। तर बघा, मी हातावरती घेऊन दाखवते। हे तीळ तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तरी देखील चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी पांढरे तीळ देखील घालणार आहे। तुमच्याकडे कुठलंही एकच तीळ असेल ते वापरलं तरी देखील चालेल, पण तीळ नक्की घाला। नंतर यामध्ये लाल तिखट घालायचं। साधारण मी 2 मोठे चमचे एवढे घरगुती लाल तिखट घातलेलं आहे। घातलेलं सर्व साहित्य पिठामध्ये छान असं मिक्स करायचं। त्यानंतर या पिठावरती गरम तेलाचं मोहन घालायचं। तर साधारण 3 चमचे एवढं मी गरम तेल या पिठामध्ये घातलेलं आहे। तुम्ही 4 ते 5 चमचे देखील गरम तेलाचं मोहन घालू शकता, मी इथे कमीच तेल वापरलेलं आहे। त्यानंतर आता थोडंसं हे गार झाल्यानंतर हाताने हे सर्व मोहन या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं। मोहन घातल्यामुळे चकल्या छान अशा खुसखुशीत होता। यानंतर आता गरम पाणी घ्यायचं। तर बोटाला सोसेल एवढं आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला मध्यम घट्टसर असं पीठ मळायचं आहे। एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त घट्ट देखील नाही। आपण या पिठाची उकड काढत नाही, त्यामुळे आपल्याला पीठ मळताना गरमच पाणी वापरायचं आहे। सुरुवातीलाच एकदम जास्त पाणी ओतायचं नाही, नाहीतर पीठ नंतर पातळ होतं। त्यामुळे आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्ट असा पिठाचा गोळा मळून घ्यायचे। तर हे पीठ अगदी जास्त वेळसुद्धा मळण्याची गरज नसते। अगदीच असा पिठाचा गोळा झाला की लगेच हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे, साधारण अर्धा तासासाठी। गरम पाण्यामध्ये पीठ मळल्यामुळे, असं झाकून ठेवल्यामुळे त्याला छान अशी वाफ बसते। बघा, अर्ध्या तासानंतर पीठ मस्त असं मऊसूत भिजलेलं आहे। छान अशी पिठाला वाफ देखील बसलेली आहे। आता लगेचच याच्या आपल्या चकल्या बनवायला घेऊया। चला तर मग लगेचच चकली बनवून घेऊयात। जेवढं पीठ आपल्याला साच्यामध्ये घालायचं आहे तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान असं पीठ मळून घ्यायचं। मला इथे पाण्याची गरज लागलेली नाही, आपलं पीठ एकदम परफेक्ट आहे। तुम्हाला जर इथे पीठ कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचं। त्यामुळे आपली चकली बनवताना ते अजिबातही कुठेही तुटत नाही। आता साच्याला मी चकलीची थाळी लावलेली आहे। यामध्ये पीठ भरताना ते अधूनमधून असं तोडून भरायचं नाही, डायरेक्ट असा उभा रोल बनवायचा, तो यामध्ये घालायचा। अधूनमधून जर तुटलेलं पीठ यामध्ये घातलं तर त्यामध्ये हवेची पोकळी राहून तरी देखील आपली चकली बनवताना तुटते। म्हणून छान असं दाबून दाबून पीठ सोऱ्यामध्ये भरायचं। तर आता चकली बनवताना चकलीचं पहिलं टोक हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि बघा, एवढी छान आपली चकली ही बनते, अजिबात कुठेही तुटत नाही। साचा कितीही वरती तुम्ही धरू शकता, शेवटचं टोक देखील आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे। आणि चकली बनवताना दुसरा टिप्स म्हणजे चकलीचे जे वेडे आहेत ते आपल्याला एकदम जवळ घ्यायचे आहे। थोडेसे तुटक जर वेडे घेतले तरी देखील चकली आपली तेलात सोडताना तुटते। अगदी पटकन या चकल्या तयार होतात। चकल्यांना काटे पहा काय सुंदर पडलेले आहेत। आणि या चकल्या कितीही मोठ्या बनवूया, 4, 5, 6 येड्यांच्या बनव्यात तरी देखील अजिबातही कुठेही तुटत नाही। इथे तुम्ही पाहू शकता। चकल्या आपण प्लेटी किंवा मग अशा झाकण्यांवरती घातल्या तर त्या अगदी पटकन आपल्या हातावरती काढून घेता येतात। तर बघा, लगेचच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्यात। त्याकरता तेल कसं गरम हवं, तेलामध्ये पीठ सोडल्यानंतर ते थोड्या वेळाने हळूहळू वरती येतं।
एकदम पटकनही येत नाही किंवा एकदम खालीही बसत नाही. असं तेल आपल्याला मध्यम गरम हवं. तेलामध्ये चकली सोडल्यानंतर थोडासा कडकपणा येईपर्यंत म्हणजेच 1 ते 1.5 मिनिट चकलीला अजिबातही चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही. असं तेलाचं बुडबुडे कमी झाल्यानंतर या चकलीला उलटून घ्यायचं आहे. शक्यतोवर मध्यम गॅसच्या फ्लेमवरतीच चकल्या तळून घ्या, म्हणजे त्या आतून छान अशा तळल्या जातात आणि छान अशा कुरकुरीत होतात. मऊ देखील चकल्या पडत नाहीत. जर मोठ्या गॅसवरती चकल्या तळल्या तर त्या बाहेरून एकदम जास्त तळतात तर आतून कच्च्या राहतात. त्यामुळे त्या चकल्या 2 ते 3 दिवसांनी अतिशय मऊ पडतात. तर बघा, मस्त असं आपल्या चकल्या तळून झाल्यात. आता चकली काढताना त्याचं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं. तर यापेक्षा जर तुम्हाला अजून तळायची असेल, म्हणजेच थोडासा डार्क रंगावरती, तर तुम्ही तळू शकता. ती अजून कुरकुरीत लागते. परंतु मी याच रंगावरती या चकल्या तळून घेणार आहे. तर बघा, काय सुरेख चकल्या तयार झाल्यात. आता उरलेल्या सर्व चकल्या अशाच पद्धतीने मी तळून घेते. तर बघा, चकल्या तळताना एकदम जास्त देखील तेलात चकल्या सोडायच्या नाही, नाहीतर मग त्याचे काटे मोडू शकतात. एकदम मोकळ्या बसतील एवढ्याच चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलच सोडल्यानंतर चकल्यांना 1 ते 1.5 मिनिट म्हणजेच बुडबुडे कमी होईपर्यंत जरासुद्धा झाऱ्याचा हात लावायचा नाही. छान अशा कुरकुरीत चकल्या तयार होण्यासाठी चकली भाजणी कशी केली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे या भाजणीचं पीठ मी कसं बनवलंय हा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा. आता दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला साच्यामध्ये पीठ भरताना अशा पद्धतीने मळूनच घ्यायचं आहे. सर्व चकल्या आपल्या तळून झाल्या तर एक चकली तुम्हाला मी हातावरती घासून दाखवते. जरासुद्धा तुम्हाला हाताला कुठेही तेल दिसणार नाही. अजून चकल्या गरमच आहेत तरी देखील पहा, एकदम पटकन तुटतात. एवढ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात. नक्की तुम्ही बनवून पहा, खूप छान होतात आणि चवीला खूपच मस्त लागतात. शिवाय खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. चकली बनवताना नाही उकड काढण्याची गरज किंवा मग चकली तुटण्याची देखील टेन्शन नाही. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटूयात पुढील दिवाळी फराळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.